महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची ताकद जी आहे ती म्हणजेच शिवसेनेचे शिवसैनिक। याच शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना भरभरून काही दिले। शिवसेना या 4 अक्षरानेच अनेकांना ओळख दिली, अनेकांना भविष्य दिलं। त्याच उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा दगाफटका झाला। 25 वर्षाची युती असलेल्या भारतीय जनता पक्षाने 2014 ते 2019 मध्ये मोजकेच मंत्रिपद दिले। सत्तेमध्ये समसमान वाटा घ्यायचा आणि सहकारी मित्रांना वाऱ्यावर सोडायचं आणि मोजकेच आणि ज्या खात्यांना जास्त महत्त्व नाही ते अशी खाते दिली। यामुळे ठाकरे प्रचंड नाराज होते। 2019चा निकाल लागला आणि ठाकरेंना जो शब्द दिला होता अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा, याची त्यांनी उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आठवण करून दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाने तेही नाकारले। म्हणून ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत जाऊन महाविकास आघाडी केली। 2.5 वर्ष कोरोना काळामध्ये अतिशय चांगले सरकार चालले आणि त्यामुळे ठाकरेंची इमेज वाढली। लोकसभेचा निकाल लागला आणि या लोकसभेच्या निकालामध्ये काँग्रेसलाही भरभरून फायदा झाला तो ठाकरेंच्यामुळेच। म्हणून दिल्ली शोराने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ठाकरेंच्या बाबतीमध्ये। महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जात असताना ठाकरेंचा चेहरा समोर घेऊन जायचा यावरती मोठ्या प्रमाणात खलबतं सुरू आहेत। ठाकरेंची असलेली सहानुभूती आणि ठाकरेंचा चेहरा हा सगळ्यांना आपुलकीचा वाटतो। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा चेहरा पुढे करूनच आपल्याला निवडणूक जिंकता येईल असं काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांचं मत आहे। तर राष्ट्रवादी ही त्या गोष्टीला तयार आहे। महाविकास आघाडीचं सरकार येणं हाच महत्त्वाचा उद्देश असल्याचं बोलून दाखवलंय। त्यामुळे ठाकरेंची दिल्लीत ताकद वाढत आहे।